युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी टीव्ही9च्या बातमीचा दाखला देत शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचं कौतुक केलं। टीव्ही9ने केलेल्या स्टिंगमध्ये खासदार लोखंडे यांनी निवडणुकीत काळा पैसा घेण्यासाठी नकार दिला होता, तर देश राहुल गांधींच्या हातात दिला तर देशाचं कार्टून नेटवर्क होईल अशी टीका करत महाआघाडीवर त्यांनी हल्लाबोल केलाय। शिर्डीत सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते। मी आज खासदार साहेबांचं अभिनंदन करायला आलेलो आहे। मध्ये आपण बघितलं असाल काही ठराविक खासदारांवर स्टिंग झालेला, पैसे कोण घेते कोणाचं एजंट बनतंय का, आणि आपल्या शिर्डीच्या खासदारांनी सांगितलं मी कोणाचं एजंट बनणार नाही, मी जनतेचं काम करणार, जनतेने निवडून दिलेलं आहे। 10 कोटी त्यांना देत होते। कुठचाही माणूस 10 कोटी बोलल्यानंतर गपचूप घेईल आणि जे काही काम आहे ती करून घेतील, पण आपल्या खासदारांनी सांगितलं नाही मी जनतेतून आलेलो आहे आणि जनतेला सामोरी जायचं, मी तुमचा कोणाचा एजंट बनणार नाही, मी जनतेचा आहे, जनतेचाच राहणार, असा असतो शिवसेनेचा खासदार। देशाचा प्रधानमंत्री तुम्हाला कोण पाहिजे? नाही, मागून असून मला ऐकू नाही आलं, कोण पाहिजे? तुम्हाला दुसरा एक पर्याय देतो, चांगला आहे की वाईट आहे तुम्ही ठरवायचं। जाऊ ते नावं ठेवूया नको आपण, त्यांना आपली संस्कृती नाहीये नावं ठेवायची, पण त्यांचं स्वतःचं नाव घेतो मी। राहुल गांधीजी जर उद्या प्रधानमंत्री झाले तर आपला देश कुठे होईल, देशाचं काय होईल तुम्ही विचार करा। कार्टून नेटवर्क होईल आपल्या देशाचं, कार्टून नेटवर्क होईल आपल्या देशाचं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।